आज मी घोटाळा केला, काही नाही, अंडा घोटाळा केला। तर एकदम सोपी रेसिपी आहे। कढईत तेल गरम करायचं, त्यात शहाजिरे आणि हिरवी मिरची टाकायची आहे। इथे मी 5 अंड्यांसाठी 3 मोठे कांदे घेतले होते। बारीक कांदा कापून घ्यायचा आहे, तो तेलात टाकायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला की टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकला की 2 चमचे चिकन मसाला, 1.5 चमचा तिखट आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि मीठ टाकून या मसाल्याला छान वाफ येऊ द्यायची आहे। आणि आपला कांदा टोमॅटो छान मऊ होतात। मऊ शिजून झाले की आपण त्यात अंडे फोडून टाकणार आहोत। आता इथे बघूया, टोमॅटो आणि कांदा छान शिजला आहे। आता हे मिश्रण छान पसरून घ्यायचं आहे कढईत आणि इथे अंडे डायरेक्ट फोडून टाकायची आहे। थोडी थोडी जागा करायची आहे। हे बघा, अशा प्रकारे उलटण्याने थोडी थोडी जागा करायची आणि त्या जागेत अंडं फोडून टाकायचं आहे, म्हणजे अंडं खालीपर्यंत जातं आणि शिजतं छान। आणि हे झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर आपण 10 ते 15 मिनिट ठेवणार आहोत। अंडं छान शिजतं, झाकण ठेवायचं आहे। बघा, आपला अंडा घोटाळा तयार झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा, ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा अंडा घोटाळा तुम्ही साधा भात किंवा खिचडी चपातीसोबत खाऊ शकता। तयार आहे आपले अंडा घोटाळा।